नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची YouTube चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वयवारी आणि तेही एकदम सोप्या ट्रिक्सने कशी सोडवायची असते। तर बघा, भरपूर साऱ्या स्पर्धा परीक्षेला यावर काही क्वेश्चन्स असतात। तर बघा, एकदम सोप्या ट्रिक्सने आपण पाहणार आहोत की वयवारीचे क्वेश्चन आपण कसे सॉल्व्ह करायचे असतात ते। तर पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालता आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे। एक्स आणि वाय यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 असून त्यांच्या वयाची बेरीज 81 वर्ष आहे। तर एक्स चे आजचे वय किती हे आपल्याला बघायचं आहे। तर आता बघा, इथे 4:5 दिले ते 1 नंबरचा आहे एक्स, 2 नंबरचा आहे वाय। आता आपल्याला एक्स चे वय काढायचं आहे, त्यामुळे जे 4 आहे ते इथं आपण लिहायचं। बघा, एक्स बरोबर 4 आपण अगोदर लिहायचं। आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्हींची आपल्याला बेरीज सांगितलेली आहे, वयाची बेरीज सांगितलेली आहे, त्यामुळे आपल्याला दोन्हींची बेरीज लिहायची आहे। 4 आणि 5 9 झाले, गुणिले जे 81 दिलेलं आहे ते 81 लिहायचं। हे एकदम सोप्या ट्रिक नाही बघा। बघा, आपल्याला एक्स सांगितलेलं आहे त्यामुळे इथे आपण 4 घेतलेला आहे। जर वाय सांगितलेलं असतं तर इथे आपण 5 घेतलं असतं, पण आपल्याला एक्स चे आजचे वय काढायला सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण एक्स 4 आहे आणि वाय 5 आहे, म्हणून आपण एक्स 4 इथं घेतलेला आहे। दोन्हींची आपण बेरीज केली तर 9 आली, गुणिले 81। आता काय करायचंय, 9 ने आपल्याला 81 ला भाग द्यायचा आहे। 9 एके 9, 9 9 81। 4 आणि 9 चा आपल्याला गुणाकार करायचा आहे। तर 4 चा आणि 9 चा गुणाकार किती येणार आहे, 4 9 36 येणार आहे। म्हणजेच एक्स चे वय किती आहे, 36 वर्ष आहे। हे आपलं उत्तर येणार आहे। एक्स चे वय 36 वर्ष आहे। किती सोपं आहे बघा, आपण एकदम सोप्या ट्रिकने पाहिलेलं आहे। आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया। बघा, आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे। ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 असून त्यांच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे। तर बी चे आजचे वय किती। आता बघा, याला आपण ए नाव द्यायचं, याला आपण बी नाव द्यायचंय। मग आता आपल्याला काय करायचंय, बी चे वय विचारले आपल्याला। मग बी किती आहे, 3 आहे, 3 इथं लिहायचं। दोन्हींची बेरीज करायची, 5 आणि 3 ची 8 येणार आहे। गुणाकारामध्ये हे 72 लिहायचं आहे। बघा, पहिल्यांदा आपल्याला मांडणी करता आली पाहिजे व्यवस्थित, आणि मग आपलं उत्तर आपल्याला परफेक्ट येणार आहे। आता 8 ने 72 ला भाग द्यायचा आहे। बघा, 8 एके 8। आता 8 चा पाढा आपल्याला 72 येईपर्यंत म्हणायचा आहे। 8 9 72 आणि 3 आणि 9 चा आपल्याला करायचा आहे गुणाकार। 9 त्रिक येणार आहे 27, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 27 वर्ष। म्हणजेच बी चे आजचे वय किती आहे, 27 वर्ष आहे। बी चे आजचे वय इथं फक्त आजचे लिहायचं राहिले बघा, आजचे वय, बी चे आजचे वय किती आहे, 27 वर्ष आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एकदम पटकन याचे आन्सर तुम्ही काढू शकता। आपण पुढचे एक्झाम्पल बघूया। बघा, आता आपलं एक्झाम्पल आहे, अ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर 9:6 आहे। तर त्यांच्या वयाची बेरीज 90 आहे, 90 वर्ष आहे। तर अ चे आजचे वय किती। आता इथं 9:6 आहे, 9 अ आहे, 6 ब आहे। आपल्याला अ चे वय विचारले, मग अ किती आहे, 9 आहे। छेदामध्ये दोन्हींची आपल्याला बेरीज करायची आहे। 9 आणि 6 15 झाले, कारण इथं आपल्याला बेरीज सांगितलेली आहे, म्हणून बेरीज केली आपण 15 गुणिले 90। आता बघा, 15 आणि 90 ला आपल्याला भाग द्यायचा आहे। 15 एके 15, 15 सख्ख 90, 15 सख्ख 90, आणि आपल्याला 9 आणि 6 चा गुणाकार करायचा आहे। 9 आणि 6 चा गुणाकार 54 येणार आहे, म्हणजे उत्तर आपलं येणार आहे की अ चे आजचे वय 54 वर्ष आहे। अ चे आजचे वय 54 वर्ष आहे, हे आपलं उत्तर आलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण याचाही आन्सर काढलेला आहे। आता जर समजा जर वयातील फरक सांगितला तर काय करायचं, आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघूया। आता आपण मगापासून काय बघितलं की वयांची बेरीज असेल तर कसं लिहायचं असतं।
पण जर वयातील फरक सांगितलं असेल तर कसं लिहायचं ते आपण एका एक्झाम्पलने बघूया. आता बघा एक्झाम्पल काय आहे, क आणि ड यांच्या वयाचे गुणोत्तर 8:4 आहे. त्यांच्या वयातील फरक 32 वर्ष आहे. तर क चे आजचे वय किती? आता इथं आपल्याला फरक विचारलेला आहे. मग अशी आपल्याला बेरीज सांगितली होती, आता आपल्याला फरक दिलेला आहे. आणि जर फरक दिला असेल तर काय करायचंय बघा, आपल्याला क चे वय विचारले, मग हे क आणि हे ड, मग क किती आहे तर 8 आहे छेदामध्ये. बघा आपल्याला काय करायचंय, छेदामध्ये आपल्याला दोन्हीतला फरक लिहायचा आहे. 8 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे तर 4 चा फरक आहे. 4 गुणिले 32 आहे. तसं इथं आपण मगाशी बेरीज केली होती दोन्हींची गुणोत्तरांची. आता फक्त इथं खाली आपल्याला दोन्हींचा फरक लिहायचा आहे आणि आपली प्रोसेस आहे ती. 4 ने 32 ला आपल्याला भाग घालवायचा आहे. 4 एकी 4, 4 8 32 आणि 8 गुणिले 8 8 64. म्हणजेच क चे आजचे वय किती आहे 64 वर्ष आहे. क चे आजचे वय 64 वर्ष आहे. तर अशा प्रकारे आपण वयवारी फक्त ट्रिक्सने कशी लिहायची असते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर बेरीज दिली असेल तर काय करायचं आणि जर फरक दिला असेल तर काय करायचं तेही आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.